नमस्कार, मी सौरभ कोरटकर. झी 24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधानसभा निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आणि थोड्याच वेळात एक्झिट पोलचे आकडे आपल्या हाती येणार आहेत. बारामती, राहुरीसह 5 राज्यांचा एक्झिट पोल आपल्याला बघायचा आहे. 5 राज्यातील विधानसभेचं मतदान आता संपलेलं आहे. एक्झिट पोल मधून निकाल नेमका काय असू शकतो, जनतेचा कौल काय असू शकतो, त्याचा अंदाज आपण बघणार आहोत. बारामतीत सुनेत्रा पवारांचा करिश्मा चालणार का? राहुरी पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार? पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी येणार की मोदी येणार? केरळमध्ये एलडीएफ सत्तेची हॅट्रिक करणार का? तामिळनाडूतील विक्रमी मतदान बदल घडवणार का? आणि आसामचे, पुदुचेरीचे मतदार नेमकी कुणाला साथ देणार याची उत्तरं थोड्याच वेळात आपल्याला मिळतील. अर्थात हे फक्त एक्झिट पोल असणार आहेत. जनतेचा कौल नेमका काय असू शकतो त्याचा हा आपण घेतलेला अंदाज असेल आणि हाच एक्झिट पोल नेमका काय असू शकतो याची उत्सुकता तुम्हाला देखील आहे आणि त्याची आकडेवारी आपण काही वेळातच बघणार आहोत. तर आणखी एक उत्सुकता आहे ती म्हणजे बारामती आणि राहुरी या महाराष्ट्रातल्या 2 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक पार पडली. मतदान झालं आणि या 2 मतदारसंघांमध्ये मतदारांनी नेमका आपला कौल कोणाला दिलाय त्याचं उत्तर देखील अर्थात निकालाच्या दिवशी आपल्याला मिळेल. पण कौल जाणून घेण्याचा प्रयत्न आपण एक्झिट पोलच्या माध्यमातून केलेला आहे. तर दुसरीकडे 5 राज्यातील विधानसभेचं मतदान संपलंय. पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या टप्प्याचं म्हणजे शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडलंय. अत्यंत चुरशीची लढत पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळाली. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये टोकाचा संघर्ष या राज्यात गेल्या 10 वर्षांपासून बघायला मिळतोय भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये. त्यामुळे यावेळेस पश्चिम बंगालची जनता आपला मतांचा कौल नेमका कोणाला देते याची उत्सुकता देशभरात आहे. त्यामुळे दीदी ही पहिली पसंत ठरणार की मोदी याचं उत्तर देखील आपल्याला मतमोजणीच्या दिवशी मिळेल. पण तुर्तास एक्झिट पोलमध्ये मतदारांचा कौल नेमका काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचा करिश्मा चालणार का? राहुरी पोटनिवडणुकीत नेमकं काय घडणार? पश्चिम बंगालमध्ये काय होणार? केरळमध्ये नेमका जनतेने आपला कौल कोणाला दिलाय? आणि तामिळनाडूत जे विक्रमी मतदान झालं हे विक्रमी मतदान सत्ता बदल घडवणार की ते सत्तेच्या बाजूने असणार हे देखील आपल्याला बघायचं आहे. तर देशाचं लक्ष आणखी एका निवडणुकीकडे आहे ती म्हणजे आसामची निवडणूक. आसाममध्ये सुद्धा एनडीए भाजप आपली सत्ता यावेळेस कायम राखणार की नवं आव्हान निर्माण होणार? तर या 5ही राज्यांचे एक्झिट पोल आपल्याला बघायचे आहेत आणि त्याचबरोबर राहुरी आणि बारामतीचा देखील एक्झिट पोल आपल्याला बघायचा आहे. आणि या संदर्भात आपल्यासोबत काही प्रमुख पाहुणे सुद्धा आहेत ज्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. पण सुरुवातीला आपल्यासोबत एआय अँकर माझी सहकारी झिनिया सुद्धा असणार आहे. ती सुद्धा या एक्झिट पोलच्या काही महत्त्वाच्या बाबी आपल्याला याच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आपल्याला राहुरी आणि बारामतीबद्दल बोलायचं आहे. आपल्यासोबत काही प्रमुख पाहुणे आहेत जे या चर्चेत सहभागी होण्यासाठी आले आहेत. माझ्यासोबत वरिष्ठ पत्रकार हेमंत देसाई आहेत. त्याचबरोबर कम्युनिस्ट नेते डॉक्टर कॉम्रेड प्रकाश रेड्डी सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि पत्रकार राजेश कोचरेकर सर सुद्धा आपल्यासोबत आहे. मी तिघांचंही स्वागत करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या हेमलता पाटील देखील आपल्यासोबत आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो या चर्चेमध्ये. आणि सर्वात आधी मी सुरुवात करतो बारामतीपासून. बारामतीची निवडणूक यासाठी महत्वाची आहे की बारामतीचा गड हा ओळखला जायचा आणि तो गड मानला जायचा राष्ट्रवादी काँग्रेसचा, तो म्हणजे अजित पवारांमुळे. पण त्यांची अकाली एक्झिट आणि राज्यातली अनेक राजकीय समीकरणं सुद्धा बदलली आणि त्यामुळे तिथे पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागलं. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढवली. अर्थात ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले महायुतीकडून. पण काँग्रेसनं आपला उमेदवार कायम ठेवलेला होता. शेवटी काँग्रेसनं ऐनवेळी आपला उमेदवार मागे घेतला. त्यामुळे तरी सुद्धा काही अपक्ष उमेदवार हे मैदानात आहेत. त्यामुळे बारामतीत नेमकं काय घडतं, वोटिंग पॅटर्न नेमका काय राहतो, किती टक्के मतदान झालं त्याची आकडेवारी तर आपण बघितलेली आहे. पण त्यातलं किती टक्के मतदान हे सुनेत्रा पवार यांच्या पारड्यात जातं हे आपल्याला बघायचं आहे. अनेक प्रश्न आहेत बारामतीबद्दल, कारण अजित पवारांच्या पश्चात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे बारामतीतली. अजित पवार इथे कायम विक्रमी मताधिक्यानं विजयी होत आलेले आहेत. त्यामुळे तसंच काहीसं मताधिक्य हे सुनेत्रा पवार देखील कायम ठेवतात का हे बघावं लागेल.
एक्झिट पोलची आकडेवारी नेमकी काय सांगते ते आपल्याला बघायचं आहे, पण तुर्तास जे मतदान बारामतीत झालेलं होतं त्या मतदानाची आकडेवारी सुद्धा अधूनमधून आपण बघणार आहोत. पण त्यापूर्वी आपण चर्चेला सुरुवात करूयात. मला चर्चेची सुरुवात हेमंत देसाई सरांपासून करायची आहे. हेमंत देसाई सर, अजित पवार यांच्या पश्चात होणारी बारामतीची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे जेव्हापासून ते सक्रिय राजकारणात उतरले. ही निवडणूक कशी महत्वाची आणि कशी वेगळी वाटते तुम्हाला? मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये फारसं काही क्युरिओसिटी नाही आहे, कारण मार्जिन किती असेल सुनेत्रा वहिनींचा हाच प्रश्न आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा असली तरी ती एक प्रकारे म्हणजे जे कोणी उभे आहेत ते फारसे कोणीही म्हणजे कोणाचंही नाव कोणाला फारसं माहीत आहे असं नाही. तिथले एक कॅन्डिडेट जे होते त्यातल्या त्यात लोकांना माहिती आहे ते लक्ष्मण हाके, त्यांनी नाव मागे घेतलं. काँग्रेसच्या कॅन्डिडेटनी फाईट करण्याचं ठरवलं होतं, त्यांनी मागे घेतलं. त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये किती मताधिक्याने सुनेत्रा वहिनी निवडणूक जिंकतील हा प्रश्न आहे. फडणवीस असं म्हणाले होते की अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी लोक उभे राहतात, ठीक आहे, पण तरीसुद्धा सुनेत्रा वहिनींना जास्तीत जास्त मतांनी तुम्ही निवडून दिलं पाहिजे. आता ते जर मताधिक्य जे आहे बघा, आता एकूण टक्केवारी जी आहे ना मतदानाची, ती मतदानाची टक्केवारी मात्र फार कमी आहे अन्य ठिकाणच्या मतदानाच्या तुलनेमध्ये. माझ्या आठवण एक्झॅक्टली लक्षात नाही, पण खूप कमी आहे. आणि ती कमी का आहे म्हणजे ऊन सगळीकडे आहे, पण बाकीच्या ठिकाणी 80-85% 90% अशी जर मतदानाची टक्केवारी असेल तर या ठिकाणी एवढं मतदान कमी का झालं याचा अर्थ असा आहे की या निवडणुकीमध्ये बारामतीचं अजितदादांचं त्याबद्दल मी काही म्हणत नाही, पण बारामतीमध्ये जर एवढी प्रगती झाली असेल, बारामतीत एवढे प्रश्न असतील तर मतदारांनी जास्त उत्साहाने यात भाग घ्यायला मिळणार. ठीक आहे. तर भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक सुद्धा चर्चेत सहभागी झाले आहेत आणि काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत जगताप सुद्धा पुण्यावरून आपल्यासोबत आहे. मी दोघांचं सुद्धा या चर्चेमध्ये स्वागत करतो. मला हेमलता पाटील यांच्याकडे जायचं आहे. हेमलता ताई, बारामतीची निवडणूक ही गेल्या ज्या सगळ्या काही निवडणुका होत्या अर्थात एकदम थेट तुलना नाही करता येणार, पण यावेळेस थोडीशी आव्हानात्मक तुम्हाला वाटली? सहानुभूतीच्या लाटेनंतर ज्या पद्धतीनं मतदान होणं अपेक्षित होतं तसं झालं असं तुम्हाला वाटतं का? अजिबात नव्हती. की बारामतीमध्ये 8 दिवस होते आणि माझ्या जे लक्षात आलं की दादांच्या शिवाय निवडणूक ह्या धक्क्यातनं बारामतीकर अजून सावरलेच नव्हते. म्हणजे ज्या आता असंख्य भागांमध्ये मी फिरले, घरोघरी फिरले, तर दादांच्या शिवाय अशी निवडणूक असू शकते आणि ते जे दुःखाचं सावट होतं ते खूप तीव्र होतं. दुसरी गोष्ट हेमंत सरांनी सांगितलं ते बरोबर आहे की समोर आव्हान कुठलंही नव्हतं, कुठल्याही पक्षाचे उमेदवार नव्हते, सर्वांची सहकार्याची भावना होती आणि कुठेही कसंही विरोधाचं वातावरण नव्हतं. दुसरं मला जे जाणवलं की वहिनी नव्हत्या त्या मतदारसंघामध्ये. म्हणजे दादा जरी सगळीकडे फिरत असतील तरी बारामतीला सांभाळून ठेवणं, तिथल्या लोकांचे प्रश्न सोडवणं ही कामं वहिनी अनेक वर्षांपासून सातत्याने करत आल्यात. लोकांशी बोलताना ते जाणवत होतं. फक्त एकच मला असं वाटतं की मतांची टक्केवारी जी कमी झाली त्यामध्ये जे बाहेरगावी लोक आहेत, आम्ही प्रयत्न तर खूप केला, परंतु वहिनी निवडूनच येणार आहेत आणि मग आता हे मतदानाला जावं की न जावं की गेलं नाही तरी काही निवडणूक ही नक्की आहे. नाराजी कुठल्याही पद्धतीची कुठेही नव्हती, परंतु एक निवडूनच येणारा उमेदवार आहे ही थोडीशी भावना असण्याची शक्यता आहे. उन्हाचा आपण म्हटला की प्रचंड उष्मा होता, आता देसाई सर म्हटले की सगळीकडेच होता, परंतु मला असं वाटतं की निवडून येणारा उमेदवार आहे म्हणून थोडा निष्काळजीपणा लोकांच्या याच्यामध्ये झाला असेल. बाकी वातावरणाचाही विषय नाही, लोकांच्या सद्भावनाही होत्या. अत्यंत प्रेम अजितदादांवर करणारी संपूर्ण बारामतीची जनता आहे. त्यामुळं विक्रमी मतांनी त्या निवडून याव्यात ही आमची सगळ्यांची अपेक्षा होती आणि त्या पद्धतीने त्या अतिशय विक्रमी मतांनी निवडून येतील. ठीक आहे. राजेश कोचरेकर, एक मोठा नेता जेव्हा जातो तेव्हा सहानुभूतीची लाट सुद्धा बघायला मिळते, कारण बरंच दुःख होतं आणि काहीतरी मोठं आपण गमावलंय अशी भावना सुद्धा बऱ्याचदा मतदारांमध्ये असते. तसं काही वातावरण तुम्हाला बारामतीत दिसलं? नाही, बारामती हा असा सामना होता की जो कोण जिंकणार आहे हे माहीत होतं आणि त्यामुळे मग तो खेळताना त्याच्यामध्ये जे काही ढिलेपण सैलपण जे काही येत होतं ते आहे. आता जी आघाडी हवी आहे तर ती आघाडी जी आहे की एक
1,65,266 मतं जर सुनेत्रा पवारांना मिळाली म्हणजे अजित पवारांपेक्षा एक मत जास्त, जे मागच्या वेळेला गोपीचंद पडळकरांनी च्या समोर अजितदादांना मिळालं होतं, तर ती फक्त एका मताचीच, म्हणजे ती अजित पवारांपेक्षा 1 किंवा 2 मतं जास्त घेऊन अजितदादांचा विक्रम, स्वर्गीय दादांचा विक्रम सुनेत्रा वहिनींनी मोडला. इतकंच या निवडणुकीचं कवित्व आहे. त्याच्यापेक्षा या निवडणुकीमध्ये फार काही नव्हतं. नाही, पण तो विक्रम मोडला जाईल असं वाटतं तुम्हाला, कारण वोटिंग पॅटर्न बघता? आता कसं आहे की आता 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत की मतदारांच्या मनात काय आहे हे आपण काहीच सांगू शकत नाही. एक वर्ग असा होता की आता दादा आपल्यात नाही आहेत, तर ठीक आहे, जे चाललंय ते चाललंय असं म्हणणारा होता, की जो अजितदादांसाठी रस्त्यावर यायचा तो आता सुनेत्रा वहिनींसाठी येणार आहे का? त्यांची जी दोन्ही मुलं आहेत पार्थ आणि जय, ती ते दादांची संपूर्ण जी काही सगळी पुण्याई आहे ती टिकवणार आहेत का? हा या निवडणुकीमधला सगळ्यात मोठा फॅक्टर जो आत्ता दिसत नाहीये, पण येणाऱ्या भविष्यामध्ये तो अधिक डेव्हलप होऊ शकेल की जय आणि पार्थ काय करतात हे बारामतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. कारण याच्या पुढची निवडणूक सौरभ अशी असणार आहे की पवार विरुद्ध पवार असणार आहे. त्या निवडणुकीसाठीची सगळी ऊर्जा ही आज जी काय मतपेटीमध्ये किंवा बॅलेटच्या यंत्रामध्ये बंद झाली आहे, त्यावरती बऱ्याच गोष्टी भविष्यातल्या पण दडलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. विश्वास सर, तुमचं काय आकलन बारामतीतल्या या पोटनिवडणुकीबद्दल? बारामतीमध्ये सुनेत्राताई पवार निवडून येणार हे काळ्या दगडावरची रेष आहे बिलकुल. त्याचं कारण असं आहे की बारामती त्यांच्या विरोधामध्ये तसं कोण होतं? मतदार जेव्हा बाहेर पडले तर सुनेत्राताईंना नाही तर कोणाला मतदान करायचं हा प्रश्न होताच. त्यामुळे दैदिप्यमान त्यांना असं बहुमत मत मिळून ते नक्की निवडून देतील, कारण महायुतीतर्फे आम्ही त्यांना अपॉइंट केलं होतं. नाही, पण अजित पवार जेव्हा स्वतः निवडणूक लढवायचे तेव्हा एक मोठ्या मार्जिननं ते यायचे, आणि यावेळेस अजितदादा नाही आहेत, ते दुःख बारामतीकरांना आहेच. बारामतीच्या विकासात सुद्धा अजित पवारांचं फार मोठं योगदान सुद्धा राहिलेलं आहे. अजित पवार नाही आहे, त्यामुळे सहानुभूतीची लाट येईल आणि भरघोस मतदान होईल बारामतीत असा एक अंदाज वर्तवला जात होता. तसं ते झालंय का, हा माझा प्रश्न आहे तुम्हाला? 100% झालाय. कारण बघा की जे काही मतदान झालंय त्याच्यात नक्कीच 90%च्या वर मतदान हे महायुतीलाच आणि सुनेत्रा त्यांनाच झालंय. त्यामुळे तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर अजितदादांना जे मताधिक्य मिळालं होतं साधारणतः तेवढंच किंवा त्यांच्यापेक्षा जास्त अशा मताधिक्याने सुनेत्राताई पवार निवडून येतील असा मला पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे. प्रकाश सर? नाही, आपल्या देशात अशा ज्या निवडणुका होतात त्या भावनिक प्रश्नाच्या आधारावरच होतात. त्यामुळे त्या निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आता मतदारांच्या समोर हा प्रश्न आहे का की आपण मताधिक्य विक्रमी मतदान करून दाखवावं, असा काही प्रश्न मतदारांच्या समोर आहे असं मला वाटत नाही. कारण मतदार वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं मत देतो. याच्यामध्ये सहानुभूती आणि सुनेत्राताई त्यांचं व्यक्तिमत्व हे अत्यंत चांगलं आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल कोणी वाद केलेला नाही किंवा करू शकत नाही. परंतु जी काही धोरणं आहेत त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात जाऊन मतदान करावं, विरोधी किंवा त्या बाजूने असं काही या निवडणुकीमध्ये नसतं. त्यामुळे त्या निवडून येणार हे निश्चित आहे. आता मताधिक्य असणार किंवा विक्रमी मताधिक्य होणार हा मुद्दा खरोखर नाही आहे. खरं म्हणजे त्या बारामतीतले प्रश्न ते सोडवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेतृत्व उदय होण्यासाठी सुद्धा या मतदानाचा उपयोग होऊ शकतो. पण या विक्रमी मतदानाने किंवा तशा बाजूने विचार करून महाराष्ट्राचे प्रश्न सुटतील असं मला वाटत नाही. त्या विजयी येणार, त्यांना होणार, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. ठीक आहे. प्रशांत जगताप, माझा प्रश्न तुम्हाला आहे. काही दिवसांपूर्वी तुमचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले होते की 2029 मध्ये बारामतीवर आमचा दावा असेल. सध्या तरी निवडणूक बिनविरोध होत आहे, तुम्ही उमेदवार ऐनवेळी मागे घेतलाय. काँग्रेस कसं बघताय बारामतीचे जे निकाल येतील त्याकडे? मुळातच स्वर्गीय अजितदादांच्या निधनानंतरची पहिली निवडणूक होती. या निवडणुकीकडे एकूणच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती टिकावी या उद्देशानेच काँग्रेस पक्षाने आपला दिलेला उमेदवार माघारी घेतला. अर्थात उमेदवार देण्यामागे सुद्धा म्हणजे सुप्रियाताई सुळे यांनी ती निवडणूक ते लढवणार नाही, कारण त्यांच्या कोट्यात ती जागा होती. त्यांनी ती लढवणार नाही म्हणून काँग्रेसने जाहीर केली की निवडणूक बिनविरोध देणार आहे, निवडणूक उमेदवार देणार. पण नंतर आम्ही त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र किंवा काँग्रेस पक्षाने राजकीय संस्कृती टिकवून ठेवली आणि पुढे सुद्धा टिकवून ठेवू. त्याच्यामुळे त्या ठिकाणी उमेदवार देणार नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता काय एकूणच जे काय उमेदवार उभे राहिले अपक्ष ते वेगवेगळ्या अपेक्षेने उभे राहिले असतील, त्याच्यावर ती निवडणूक झाली तर या ठिकाणी एकतर्फी विचार लागेल. म्हणजे सुनेत्रा वहिनी या चांगल्या उमेदवार घेऊन जिंकून येतील. पण 2029च्या प्रवासापर्यंत
बऱ्याच राजकीय उलटापालट आहे. एक नक्की आहे की काँग्रेस पक्ष या संदर्भामध्ये इथून पुढच्या काळामध्ये कुठंही महायुती किंवा भाजपला मदत करणाऱ्या पक्षांच्या बाजूने बिलकुल उभं राहणार नाही. कालही आमचा एकूणच संघर्ष हा जातीवादी धर्मवादी पक्षांच्या विरोधात होता आणि आजही आहे. त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये 2019 ची निवडणूक ही आम्ही निश्चित या ठिकाणी इथे कुठेही अशा प्रकारे विरोधी म्हणजे सत्ताधारी पक्षाला स्पेस मिळेल किंवा सत्ताधारी पक्षाला मदत होईल अशा प्रकारची बिलकुल नसेल. आताच फक्त सहानुभूती आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती टिकावी या उद्देशाने काँग्रेसने त्या ठिकाणी पाठिंबा देण्याच्या उमेदवार माघारी घेतलेला होता. ठीक आहे, तर 5 राज्यांच्या एक्झिट पोल बद्दल सुद्धा बोलायचं आहे. प्रामुख्यानं सगळ्यांचं लक्ष आणि प्रेक्षकांना देखील उत्सुकता आहे ती म्हणजे आसाम आणि पश्चिम बंगाल आणि त्याचबरोबर तामिळनाडू बद्दल आणि त्याचबरोबर एक्झिट पोलचे आकडे बारामती आणि राहुरी बद्दल सुद्धा काय सांगतात तेही आपल्याला बघायचं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर एक्झिट पोलचे आकडे आपण बघणार आहोत आणि त्याचं विश्लेषण सुद्धा जाणून घेणार आहोत. पाहत राहा झी 24 तास.